पुण्याच्या खेड तालुक्यातल्या परसुल गावाला भीषण पाणी टंचाईचे चटके बसू लागलेत। गावातील विहिरीमधून घरची 2 हंडे पाणी घेण्यास मुभा देण्यात आलेली आहे, मात्र तिसरा हंडा भरल्यास 100 रुपये दंड आकारला जातोय। पाण्यासाठी गावातल्या महिलांना पायपीट करावी लागते। एवढेच नाही तर कुणीही पाणी चोरी करू नये यासाठी गावच्या विहिरीवर 15 तास पहारा लावण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातलं हे परसुल गाव। या गावात गेल्या 2 महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई आहे। पाणी टंचाई वापराच्या पाण्याची नाही तर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। गावातली नळ पाणी योजना अपूर्ण आहे, त्यामुळे पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना अशी पायपीट करावी लागते। त्या सगळ्या महिलांची हीच अपेक्षा आहे का त्यांनी आमचं पाण्याचं काम आहे ना करून द्यावं। काळाटण परसुल जी आमच्या पाण्याची आहे ना ती आमच्या सासांनी त्यांच्या सासांनी परत आमचे पण गेलेले, पण इथून पुढची जी पिढी आहे ना त्यांना तरी पाण्याचं म्हणजे सुख भेटावं ही आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांची। ज्या विहिरीवर पाणी आहे त्या विहिरीवरून रोज घरटी 2च हंडे पाणी घेण्याची परवानगी आहे। तिसरा हंडा पाण्याचा घेतल्यास गावकऱ्यांनी 100 रुपये दंड लावलाय। एवढंच नाही तर कुणी पाणी चोरू नये यासाठी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत जागता पहारा विहिरीवर बसवण्यात आलाय। 2 हंडे जे लिमिट लावलंय गावानी महिलांनी 2 हंडे 5 वर्ष झाले। नाही कुठल्या महिन्यापासून लावले? पिरियड काय? 2 महिने झाले। 2 महिन्यापासून। आणि बाकीचे जे तुम्हाला वापरातलं पाणी ते तुम्ही इतर ठिकाणाहून आणतो किंवा नळाला इथे हप्त्यातून 1 वेळा येतं। तसं पाहिलं तर ते पिण्याचं पाणी तुम्ही लिमिट मध्ये पिताय, अवघड काम आहे। पाणी आहे दुसरं ते जरा बरोबर पाणी नाही व्यवस्थित झालं। तलावाचं पाणी ना दुनिया नळाला आंघोळीला वापरतात। ते जलजीवनची योजना आहे त्याच्या संदर्भात अजून चालू आहे। जलजीवनची योजना चालू आहे खाली, अजून पाणी नाही। अजून काय ती 2 वर्ष झालं पूर्ण झाली नाही। परसुल गावात पाणी नाही असं नाही, पण जे आहे ते प्रदूषित आहे। शुद्ध पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती कायम आहे। परसुल गाव हे प्रातिनिधिक उदाहरण असून अनेक खेडीपाडी शुद्ध पाण्या वाचून अजूनही वंचित असल्याचं समोर आलंय। हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड।